विदर्भाच्या मुद्द्यांवर सभागृहात फारशी चर्चा होऊ शकली नाही. 6 दिवसातच अधिवेशन हे आटोपलेलं आहे. काय कसं आहे, हे अधिवेशन 6 दिवसाचं होतं आणि पहिला दिवस तसा तर तो 5च दिवसाचा होता. त्या 5 दिवसात कुठेही लक्षवेधी नाही लागली, कुठेही तारांकित प्रश्न नाही झाले आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सुद्धा अनेकांचे प्रश्न निरुत्तरित राहिलं. एकंदरीत पाहता या अधिवेशनाच्या निमित्तानं विदर्भ आणि राज्यातून आलेल्या लोकांना ज्या मंत्रालयात त्यांचे कामं अटकलेले होते त्यातून सुटका मिळेल असं वाटलं होतं, पण त्या मंत्र्यांना खातच नाही मिळालं. त्यामुळे ते सगळे कागदपत्र घेऊन लोक वापस गेलेले आणि अधिवेशन संपलेलं आहे. मंत्री आशिष जयस्वाल म्हणतात की विरोधकांनाच आयुधांचा वापर करता आला नाही, विरोधकांनाच प्रश्न मांडता आले नाही. आता आम्हाला वाटलं होतं की आशिष जयस्वालांना एखादं मंत्रालय मिळेल तर त्या मंत्रालयातले कामं सांगू, पण त्यांच्या विचारांचं काही त्यांना मंत्रालयात नाही दिलं ना. बिना खात्याचा मंत्री बनवून त्यांना बसून ठेवलाय. ना खाता ना भाई हम बोले वही सही या पद्धतीनं काम चाललं आणि म्हणून आशिष जयस्वालांकडे बरेच लोक गेले ना. साहब ये महसूल विभाग का काम है तो यार मेरे को अभी तो मंत्री पद ही नहीं है, कौन सा खाता वही पता नहीं, मंत्री बनाओ मग खाता कौन सा वही नहीं मालूम तो मैं तेरा काम कैसे करूंगा, असंच त्यांचं उत्तर होतं. हेच सगळ्या मंत्र्यांची उत्तरं होते. म्हणून इथे जे लोक आले होते आशेनी, काही लोक उपोषणावर बसले होते, ते सगळे निराश होऊन पुन्हा परत गेले.